पोल्ट्री हबच्या डेमो सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पोल्ट्री हब ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये 4 सेक्शन दिसतील: मार्केट, लिफ्टिंग, रिटेल आणि पोल्ट्री. आत्ता आपण पोल्ट्री सेक्शनची माहिती घेणार आहोत. पोल्ट्री सेक्शनमध्ये गेल्यानंतर फार्मरला 3 सेक्शन दिसणार आहेत: बॅचेस, स्टॉक रूम आणि बिल्स. आत्ता आपण स्टॉक रूमची माहिती घेऊया. स्टॉक रूममध्ये 2 सेक्शन दिसतील: इन्व्हेंटरी आणि ऑर्डर्स. कधी पण कुठल्याही पोल्ट्री फार्ममध्ये जेव्हा बॅच येणार असेल तर बॅच येण्याच्या आधी पक्ष्यांना लागणारं फीड ऑर्डर करणं फार गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण ऑर्डर सेक्शनमध्ये जायचं आहे. ऑर्डर सेक्शनमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला खाली प्लसचं साईन दिसणार आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. इथे तुम्हाला दिसेल डेट, फीड टाईप, फीड कंपनी, फीड साईज, बॅग क्वांटिटी, बॅग प्राईस अँड टोटल. ज्या दिवशी तुम्ही फीडची ऑर्डर दिलेली आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करायची आहे. आत्ता आपण 1 तारीख पकडूया. फीड टाईप म्हणजे पोल्ट्रीमध्ये फार्मरला माहिती असेल, फीड ब्रॉयलर प्री स्टार्टर असतं, स्टार्टर असतं, फिनिशर असतं, लेअरचं फीड असतं, फेज 1, फेज 2, फेज 3. तर तुम्ही कुठलं फीड मागवलेलं आहे त्या फीडच्या नावाचं तुम्हाला इथे एंट्री करायची आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन सॉफ्टवेअर असेल तर फीड टाईपमध्ये तुम्हाला काहीच दिसणार नाही. तर ही यादीमध्ये जर का तुम्हाला नवीन नाव टाकायचं असेल तर फीड टाईपच्या शेजारी जे प्लसचं चिन्ह आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. आता इथं आपण गावरान प्री स्टार्टर सिलेक्ट करूया. फीड कंपनी तुम्ही त्याच्या खाली आहे फीड कंपनी. फीड कंपनी म्हणजे जे कंपनीचं तुम्ही ऑर्डर करणार आहात ते तुम्हाला तिथं टाईप करायचे आहे. तुम्ही जेव्हा नवीन असाल तिथं तुम्हाला ब्लँक दिसणार आहे. त्यावेळेससुद्धा तुम्हाला नवीन नाव ॲड करायचं असेल कंपनीचं तर तुम्हाला इथं प्लस साईनवरती क्लिक करावं लागणार आहे. आत्ता आपण ऑलरेडी इथं नाव ॲड केलेलं आहे गबरू, तर आपण गबरूवरती सिलेक्ट करूया. त्याच्या खाली आहे बॅगची साईज. बॅगची साईज प्रत्येक कंपनी वाईज किंवा तुमच्या एरिया वाईज वेगवेगळी असू शकते, पण साधारणतः 50 ते 70 किलोच्या साईजमध्ये बॅगची एक हे असते. तर इथं जे आपण बॅग मागवणार आहे ती 50 किलोची आहे. बॅग क्वांटिटी तुम्ही किती ऑर्डर केलेले आहेत बॅग्स त्या इथं तुम्हाला टाकायच्या आहेत. आत्ता इथं आपण समजूया 60 बॅग ऑर्डर करण्यात आलेल्या आहेत. बॅगची प्राईस 2020 आपण टाकली तर इथे तुम्हाला आता टोटल दिसते. 60 बॅगा गुणिले 2020 केल्यानंतर जी अमाऊंट आहे ती टोटल ती दिसते. आता तुम्ही पेमेंट कसं केलं होतं, कॅश केलं होतं, ऑनलाईन केलं होतं. इथं आपण ऑनलाईन सिलेक्ट करूया आणि ऑर्डर प्लेसवरती क्लिक करूया. आता तुम्हाला इथे दिसतंय बघा की ऑर्डर नंबर 2 गावरान प्री स्टार्टर गबरू कंपनीचं 60 बॅगा 1/10/2024 ऑर्डर झालेली आहे. ऑर्डर स्टेटसमध्ये पेंडिंग दिसते 1,21,000 रुपये. आता ही ऑर्डर प्लेस केल्यानंतर जेव्हा ही ऑर्डर तुमच्या फार्मला येणार आहे, कंपनी तुमच्या फार्मला फीड पाठवणार आहे, त्यावेळेस ती फीड जेव्हा तुम्ही रिसीव कराल त्यावेळेस तुम्हाला इन्व्हेंटरी सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथं तुम्हाला खाली दिसेल रिसीव म्हणून. रिसीववरती क्लिक करायचं. तुमची जी ऑर्डर नंबरवरती इथे क्लिक करायचं, इथं ऑर्डर नंबर 2 दिसेल. बरोबर सगळ्या गाळलेल्या जागा भरल्या जातील आणि तिथे बॅग क्वांटिटीची समोर तुम्हाला 60 दिसतं आहे. तर जर का कंपनीने 60 गोण्या पाठवला असेल तर तुम्ही 60 सिलेक्ट करायचं आहे. जर का ऑर्डरच्या जर का यदाकदाचित कंपनीने जर का कमी गोण्या पाठवल्या, इथं आपण 1 मिनिटासाठी पकडूया की 50 गोण्या कंपनीने पाठवल्या, 10 गोण्या शॉर्ट पाठवल्या आहेत, तर तुम्ही ते 50 गोण्या कमी करू शकता. किंवा ऑर्डर रिसीव करायच्या ऐवजी ऑर्डर जेव्हा आता खाली इथे बटन आहे फीड रिसिव्ड म्हणून, त्याच्या आधी जर का तुम्हाला असं शंका आली की तुमच्या बॅग प्राईजमध्ये किंवा बॅग साईज ऑर्डर करण्यामध्ये चूक झालेली आहे तर तुम्ही पुन्हा ऑर्डर सेक्शनमध्ये जाऊन ऑर्डरच्या याच्यावरती उजवीकडे क्लिक करू शकतात असं, आणि एडिटवर जाऊन तुम्ही एडिट करू शकता. किंवा ही ऑर्डर तुम्हाला डिलीट करायची असेल तर तुम्ही
डिलीटच्या बटनवर टाकून डिलीट पण दाबवू शकतात किंवा एडिट करू शकतात. सध्या तरी इथं काही करायची गरज नाही आहे. तर आपण इन्व्हेंटरीमध्ये जाऊया, रिसीव ऑर्डरमध्ये जाऊ, ऑर्डर नंबर सिलेक्ट करू. 1 मिनिटासाठी इथं ऑर्डर 50 क्वांटिटी आपण सिलेक्ट करू आणि फीड रिसीव म्हणू. आता तुम्हाला दिसत असेल की तुमच्या इन्व्हेंटरीमध्ये 50 बॅगा रिसीव झाल्या. गावरान स्ट्रक्चर गबरू स्टॉक रूममध्ये क्वांटिटी 50, लेफ्ट क्वांटिटी 50, म्हणजे 50 क्वांटिटी आहे. आणि ऑर्डर सेक्शनमध्ये गेला तर तुम्ही जी ऑर्डर टाकली होती ती तिथं ऑर्डर स्टेटस झाला आहे पार्शली रिसिवड, म्हणजे पूर्ण ऑर्डर ही रिसिवड झालेली नाही आहे, अर्धीच ऑर्डर रिसीव झालेली आहे. तर तुम्ही पुन्हा इन्व्हेंटरी सेक्शनमध्ये जर का उरलेले ऑर्डर तुमचे जेव्हा पुन्हा रिसीव होईल इथं तुम्ही जाऊन उरलेल्या धागाने पुन्हा फीड रिसीव करू शकता. आता तुम्हाला दिसते बघा क्वांटिटीमध्ये 60 बॅगा, लेफ्ट क्वांटिटी 60 आहे. ठीक आहे. तर तुम्हाला बॅचसाठी जे खाद्य लागत होतं ते तुम्ही ऑर्डर केलं, ते तुमच्या फार्मला रिसीवसुद्धा झालं. याच्यानंतर आपण जाऊया बॅचेस सेक्शनमध्ये. इथे आता इथं असं आपण गृहीत धरूया की तुमची बॅच तुम्ही क्रिएट करणार आहे. इथं उजव्या हाताला प्लसचं साईन आहे, खाली प्लसच्या साईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅच क्रिएट करता येणार आहे. डेट सिलेक्ट करायची आहे. आपण सिलेक्ट करू की 1 सप्टेंबरला बॅच आलेली आहे. बॅचचं नाव देऊ आपण सप्टेंबर 2024. बॅच टाईपला नाव देसीची बॅच नाव देऊ. नंबर ऑफ चिक्स समजा 1000 आलेत. कॉस्ट 20 रुपयाला एक पक्षी आला तुमच्याकडे. आणि सप्लायर जर का तुम्हाला कोणी केला असेल तर तुम्ही गबरू सिलेक्ट करा. गबरू हॅचरीमधून तुमचे पक्षी आले. आणि बॅचला ॲड करा. इथं लक्षात ठेवा की तुमचे जे नंबर ऑफ चिक्स जे आहेत, किती पक्षी तुमचे आलेले आहेत, किती कॉस्ट आलेली आहे, कुठली तारखेला तुमचा पक्षी आला आहे, हे सिलेक्शन करणं गरजेचं आहे. कारण की नंबर ऑफ चिक्स आणि कॉस्ट याची एंट्री ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे एक्सपेन्सेस सेक्शनमध्ये. ते तुम्हाला पुढे कळेलच. त्यामुळे डेट सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करा आणि किती पक्षी आलते आणि किती त्यांची कॉस्ट हे व्यवस्थित सिलेक्ट करा. आता आपण इथं ॲड बॅच करू. आता इथं तुम्हाला त्याने विचारतोय की यू वॉन्ट टू ॲड बॅच डेट 1 सप्टेंबर 2024, 1000 चिक्स, प्राईस 20 रुपयांनी. जर का इथं तुम्हाला जर का लक्षात आलं की तुमच्याकडनं काही चूक झालेली असेल तर तुम्ही नो टाईप करून पुन्हा एडिट सिलेक्ट करू शकता की तुमचे चिक्स किती आहेत, प्राईस किती आहेत. आत्ता तरी आपल्याकडनं काही चूक झालेली नाही आहे. आपण ॲड करूया आणि इथे येस म्हणूया. तुमची बॅच क्रिएट होईल. आता इथं तुम्हाला दिसतंय बघा सप्टेंबर 2024ची बॅच क्रिएट झालेली आहे. तर सप्टेंबर 2000 बॅचची 24 क्रिएट केलेली असल्यामुळे खाली तुम्हाला 33 दिवस दिसत आहेत बघा, 33 डेज, म्हणजे बॅच येऊन तुमचे 33 दिवस झालेले आहेत. ठीक आहे. आता आपण सप्टेंबर 2024च्या बॅचवर क्लिक करू. इथं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 सेक्शन दिसतात, एक रेकॉर्ड्स आणि ॲनालिसिस. आत्ता आपण रेकॉर्ड्समध्ये बघूया. रेकॉर्ड्सच्या वरती तुम्हाला दिसतंय बघा की टोटल 1000 पक्षी आले होते. मॉर्टॅलिटीमध्ये 0 आहे, सोल्ड सेक्शनमध्ये 0 आहे, लाईव्ह सेक्शनमध्ये 1000 पक्षी तुमचे दिसत आहेत. 33 दिवसाची बॅच आहे. ठीक आहे. आता रेकॉर्ड सेक्शनमध्ये सगळ्या तुम्ही जे दिवसभरामध्ये तुमच्या फार्ममध्ये जी काय ॲक्टिव्हिटी होणार आहे, की जे काय रेकॉर्ड्स तुमचे मेंटेन केले जाणार आहेत, याची एंट्री तुम्हाला त्याच्यामध्ये करायची आहे. याच्यामध्ये तुम्ही बघतात इन्कमच्या एंट्री आहे, एक्सपेन्सेस आहेत, फीड सर्व आहेत, मॉर्टॅलिटी आहे, बॉडी वेटची एंट्री करायची आहे, स्टॉक्स. आपण मगाशी जिथं आपण स्टॉक इन्व्हेंटरीमध्ये रिसीव केला होता तो स्टॉक्स आपण या बॅचला अजून ट्रान्सफर केलेला नाही आहे. तिथून जेव्हा आपण बॅचला या ट्रान्सफर करू तेव्हा या स्टॉक्समध्ये ते फीडच्या बॅगा दिसायला सुरुवात होणार आहेत. ते आपण पुढं बघूच कसं करायचं ते. त्याच्यानंतर आहे खाली वॅक्सिनेशन. तुम्ही जेव्हा वॅक्सिनेशन देणार आहेत पक्ष्यांना प्लस साईनवर क्लिक करून तुम्ही वॅक्सिनेशनची एंट्री करू शकता. इथे मेडिसिन आहे, ज्या दिवशी तुम्ही कुठलं मेडिसिन पक्ष्यांना देणार आहे, तारीख, मेडिसिन कुठलं दिलं आणि तुम्हाला काय माहिती नोंदवायची डिस्क्रिप्शनमध्ये ती नेऊन तुम्ही इथं नोंदवू शकता. खाली आहे नोट्स. नोट्समध्ये पण तसंच प्लस साईनवर तुम्ही क्लिक करून तुमच्या नोट्स नोंदवू शकता. हे रिपोर्ट्स आहेत, रिपोर्ट्सवर क्लिक करून तुम्ही रिपोर्ट्स डाउनलोड करू शकता. आत्ता आपण बघूया की
एक्सपेन्सेस सेक्शनमध्ये जाऊन बघू. आता आपण जी एंट्री सुरुवातीला केली होती बॅच क्रिएट करताना, ती एंट्री तुम्हाला इथे दिसते की 1000 चेक्स आले होते, 20,000 रुपये तुमची एक्सपेन्सेसमध्ये एंट्री दिसते. आता इथे प्लसवर साईन क्लिक करू आपण. पुन्हा डेट सिलेक्ट करू. सप्टेंबर 1 तारखेला. कॅटेगरीमध्ये बघा इथे ट्रान्सपोर्ट ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे. ट्रान्सपोर्ट नसेल किंवा तुमच्या फॉर्मवरती लेबरची एंट्री मारायची किंवा इलेक्ट्रिसिटीची एंट्री तुम्हाला कॅटेगरी ॲड करायची तर प्लसवर साईनवर क्लिक करा. इलेक्ट्रिसिटी अमाऊंट, इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्हाला काही 2,000 रुपये आलं असेल ते तुम्ही एंट्री करू. इथं इलेक्ट्रिसिटी कॅश आउट ते विचारत आहे आर यू शुअर म्हणून, तुम्ही तिथे जाऊन येस टाईप करू शकता. 20,000 दुसरी एंट्री 2,000ची एंट्री इथं झालेली आहे. तुमचे पक्षी ज्यांनी तुम्हाला पाठवले होते त्यांनी जर का काही ट्रान्सपोर्टचे पैसे घेतले तर ट्रान्सपोर्ट, पुन्हा इथं तुम्ही ट्रान्सपोर्टची एंट्री करू शकता. कॅश आउट येस प्लस साईन करून कॅटेगरीमध्ये तुम्हाला जे काही कॅटेगरी ॲड करायचे तुम्ही प्लसवर क्लिक करून कॅटेगरी ॲड करू शकता. आता आपण पाठीमागे येऊ. अशा पद्धतीने विविध प्रकारचे एक्सपेन्सेस तुम्ही इथं रेकॉर्ड करू शकता. तुमचे लेबर चार्जेस असतील, वॅक्सिनेशन असेल, अशा पद्धतीने तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. आपण 1 मिनिटासाठी पुन्हा एकदा वॅक्सिनेशनची एक एंट्री करू. वॅक्सिनेशनसाठी नाही इथे कॅटेगरी. +1 साईन करून आपण वॅक्सिनेशनची कॅटेगरी ॲड करू. वॅक्सिनेशन अमाऊंट 300 रुपये. लासोटा दिलो आपण. कॅश आउट करू. यस एंट्री झाली बघा इथं. आता 20,000, 2,000, 5,000 आणि 3,000. 20 आणि 2 22 20,000, 2,000, 500 आणि 300 800. आता याची सगळ्याची जी टोटल आहे ती तुम्हाला ॲनालिसिस सेक्शनमध्ये दिसेल बघा. 22,800 रुपये टोटल एक्सपेन्सेस जे झालेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. रेकॉर्ड्समध्ये आपण जाऊ पुन्हा. आता ॲनालिसिसमध्ये तुम्ही बघा तुम्हाला सगळं दिसतं. टोटल एक्सपेन्सेस दिसतात आहे. टोटल इन्कम अजून आपण एंट्री केलेली नसल्यामुळे टोटल इन्कम 0 दिसते. नेट प्रॉफिट तुम्हाला मायनसमध्ये दिसेल. फीड सर्व आपण केलेलं नाही आहे त्यामुळं 0 बॅग्स दिसते. टोटल फीडची कॉस्ट पण 0 दिसते बॅग्स टाकलेली. कॉस्ट पर बर्ड त्याच्याखाली चीज डेटामध्ये कॉस्ट पर बर्ड जी आहे ती 23 रुपये आहे. फीड सर्व केलेलं नसल्यामुळे 0 दिसते फीडची कॉस्ट. चिकन अजून आपण काही विकलेलं नसल्यामुळे सोल्ड चिकनची व्हॅल्यू दिसत नाही. मॉर्टॅलिटीची पण काही आपण एंट्री केलेली नसल्यामुळे नंबर ऑफ चिक्स मॉर्टॅलिटी 0 दिसते. मॉर्टॅलिटी पर्सेंटेज पण 0 दिसते. आता आपण रेकॉर्ड्समध्ये जाऊ. आता आपल्याला काय करावं लागेल की पहिल्यांदा फीड सर्व करायचं आहे चिक्सला. तर फीड सर्व करायला गेल्यानंतर आपल्याला डेटामध्ये इथं 1 सप्टेंबरची जी बॅच आहे ती फीड टाईप आपल्याला दिसणार नाही इथे, कारण की आपण अजून बॅचला फीडच ट्रान्सफर केलेलं नाही आहे. त्याच्याकरता आपल्याला स्टॉक रूममध्ये जावं लागेल. स्टॉक रूममध्ये इन्व्हेंटरीमध्ये आणि ट्रान्सफरमध्ये जे फीड आणि इथं स्टॉक आउटवरती क्लिक करायचं. फीड टाईप जे आपण मागवलं होतं गावरान प्री स्टार्टर त्याला सिलेक्ट करू. बॅच कुठली आपली तर सप्टेंबर 2024ची बॅच. आपण तिथं समजा 10 गोण्या ट्रान्सफर केल्या तिथे असं करू. ट्रान्सफर झालं सक्सेसफुली. बॅचेसमध्ये जायचं. सप्टेंबर 2024 स्टॉक्समध्ये जाऊन बघा तुम्ही. रिसिव्ड 10 बॅगा, सर्व्ड 0, रिमेनिंग 10. म्हणजे 10 बॅगा अजूनसुद्धा तुमच्याकडे शिल्लक आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही फीड सर्वमध्ये जा. क्लिक करा प्लसवरती. तारीख सिलेक्ट करा 1 सप्टेंबर. फीड टाईप 10 बॅगा. अवेलेबल बॅग्स 10 आहेत. त्यातली तुम्ही 1 बॅग पक्ष्यांना खायला दिली असं आपण समजूया आणि सेव्ह करा.
इथं विचारते तुम्हाला की फीड सर्व तारीख विचारते 1 सप्टेंबर 2024 गावरान प्री स्टार्टर 1 बॅग. यू वोंट बी एबल टू डिलीट और एडिट आफ्टर ॲडिंग. फीड सर्वचं जे आहे तुम्हाला एकदा फीड सर्व केल्यानंतर ती एंट्री तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही. एकदा ती करायच्या आधी तुम्ही बॅगा चेक करणं फार महत्त्वाचं आहे तुमचं ह्याच्यामध्ये, कारण फीड सर्व केलेलं तुम्हाला एंट्री डिलीट करता येत नाही. इथं आपण येस करूया. 2020 रुपयाची एक बॅग आहे, ती सर्व झाली आहे. आता आपण ॲनालिसिस सेक्शनमध्ये येऊ. आता ॲनालिसिस सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे दिसतं आहे एक बॅग फीड सर्वमध्ये बघा एक बॅग सर्व झाली. टोटल फीड सर्वची कॉस्ट पण आली 2020. चिक्स डेटामध्ये चिक्सची प्राईस पण चेंज झाली. कॉस्ट पर बर्ड 25 रुपये झाली. फीड सर्व जे तुमचे 1000 पक्षी आहेत भागिले 2020 रुपयाचं खाद्य त्यांच्यामध्ये डिवाइड झाले, त्यामुळं फीड कॉस्ट तुम्हाला 2 रुपये दिसते इथे आता. आणि टोटल एक्सपेन्सेस जे आहे फायनान्शियल परफॉर्मन्समध्ये त्याचीसुद्धा अमाऊंट ही 24,820 रुपये झालेली आहे. ठीक आहे. आता आपण पुन्हा रेकॉर्ड्समध्ये जाऊया आणि स्टॉक्समध्ये बघूया. स्टॉक्समध्ये पण बघा आता फीड रिसीव्ह जे होते 10 बॅगा आलेल्या होत्या, सर्वमध्ये 1 दिसते आणि रिमेनिंगमध्ये 9 दिसते. मग जेव्हा जेव्हा तुम्ही फीड सर्व करणार आहेत तेव्हा तेव्हा तुम्ही रिमेनिंग बॅगा या तुमच्या फॉर्ममध्ये चेक करायच्या आहेत की आपल्याकडे किती बॅगा शिल्लक आहेत आणि त्याच्यानुसार फीड सर्वच्या तिथे तुम्ही जायचे. आता आपण पुन्हा फीड सर्वला जाऊया. पुन्हा आपण प्लस साईनवर क्लिक करू. डेट आता आपण 1 सप्टेंबर टाकली होती, आता आपण 2 सप्टेंबर करूया. फीड टाईपमध्ये पुन्हा गावरान प्री स्टार्टर बघा 9 बॅगा शिल्लक दिसत आहेत तिथे. आता इथे पण आलं अवेलेबल बॅगा 9. तुम्ही फॉर्ममध्ये चेक करायचं की आपल्या 9 बॅगा आहेत का, असतील. पुन्हा एक बॅग आपण सर्व करू दाखवू 2 तारखेला. सेव्ह. पुन्हा सॉफ्टवेअर विचारेल की 2 तारखेला तुम्ही एक बॅग सर्व करतायत. तुम्ही कन्फर्म असाल तर येस टाईप करायचं आहे. दुसरी बॅग पण सर्व झाली. 2020 रुपये पुन्हा त्याच्यामध्ये ॲड झाले. आता आपण पाठीमागे येऊ. ॲनालिसिस सेक्शनमध्ये बघू. आता पुन्हा वाढलेत. टोटल एक्सपेन्सेस 26,840 रुपये झालेत. नेट प्रॉफिट मायनसमध्ये फीड सर्वमध्ये 2 बॅगा झाल्यात. टोटल फीड कॉस्ट आता ही 4,040 रुपये झालेली आहे. चिक्स कॉस्ट जो कॉस्ट पर बर्ड जी आहे ती 27 रुपये झालेली आहेत. फीड जी आहे पर बर्ड कॉस्ट ही 4 रुपये झालेली आहे. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल असं आपण गृहीत धरूया. आता इथे तुम्ही मॉर्टॅलिटीसुद्धा रेकॉर्ड करू शकता. मॉर्टॅलिटीमध्ये जाऊन जर का तुमचा तारीख आपण समजूया की आता 3 सप्टेंबरला तुम्हाला कळालं की पक्षी आपले मॉर्टॅलिटी 2 पक्षी मॉर्टॅलिटी झालेत. कारण काय असेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लिहू शकतात. नसेल माहीत नसेल तर तुम्ही ब्रूडिंग फेज वगैरे लिहू शकतात की ब्रूडिंग फेजमध्ये गेले, मर झाली म्हणून. इथं दिसतंय 2 पक्षीची मॉर्टॅलिटी झालेली आहे. तुम्ही इथे जाऊन उजवीकडे क्लिक करून तुला एडिट पण करू शकतात, वाटलं तर डिलीट पण करू शकतात. पुन्हा आपण ॲनालिसिस सेक्शनमध्ये जाऊ. आता इथे तुम्हाला दिसते बघा मॉर्टॅलिटी डेटा सर्वात शेवटी खाली नंबर ऑफ चिक्स 2, मॉर्टॅलिटी पर्सेंटेज 0.2% दिसते. सर्वात जर का वरती गेला तुम्ही 33 डेज, टोटल बर्ड्स 1000, मॉर्टॅलिटी 2, सोल्ड 0 आणि लाईव्ह बर्ड्स आता हे 1000चे कमी होऊन आता जिवंत बर्ड्सची संख्या ही 998 झालेली आहे. ठीक आहे. फीड सर्व झालं, मॉर्टॅलिटी झाली, स्टॉक्सचं झालं, वॅक्सिनेशनची तुम्ही एंट्री करू शकता. मेडिसिनची एंट्री करून दाखवतो. आपण 4 तारीख मेडिसिन नाव देऊ आपण लिव्हर टॉनिक. तुम्ही दिलं असं समजू आपण. किती दिलं? 100 ml लिव्हर टॉनिक. एंट्री दिसते लिव्हर टॉनिकची 4 तारखेला. एक्सपेन्सेसमध्ये जाऊन तुम्ही
पुन्हा डेट 4 तारीख, एक्सपेन्सेस, मेडिसिनची एंट्री नाही आहे, पुन्हा प्लसवर क्लिक करून तुम्ही मेडिसिन सिलेक्ट करू शकतात. मेडिसिन 200 रुपये, एंट्री लिव्हर टॉनिक, कॅश आउट. विचारते 4 तारखेला, येस म्हणायचं. ॲनालिसिसमध्ये तुम्हाला पुन्हा आता इथे ते एक्सपेन्सेस, लिव्हर टॉनिकचे जे पैसे खर्च केले ते तुमच्या टोटल एक्सपेन्सेसमध्ये आता ते ॲड झालेले आहेत. आणि मेडिसिनची पण तुम्हाला आता इथे एंट्री दिसते आहे. तशाच पद्धतीने तुम्ही नोट्स पण लिहू शकतात. काही तुम्हाला नोट्स लिहायचे असेल काही की ब्रूडिंग फेज, गॅस ब्रूडर तुम्ही वापरला असेल तर तुम्ही गॅस ब्रूडर वापरला. काही तुम्हाला जे बॅचच्या संबंधित काही पण लिहून ठेवायचे असेल तर त्या नोट्स तुम्ही इथं मांडून ठेवतात. वाटलं तर इथं डिलीट पण करू शकतात नंतर. अशा पद्धतीने तुम्ही एक्सपेन्सेस, फीड सर्व, मॉर्टॅलिटी, बॉडी वेटची पण तुम्ही एंट्री घेऊ शकतात भविष्यामध्ये. इथे जाऊन डेट 4, आता सपोज आपण 1 महिन्याचा पक्षी झाला, ॲव्हरेज फीड इंटेक किती घेतला असेल तुम्ही ते ॲनालिसिसमध्ये जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकतात की किती बॅगा सर्व केल्या त्या. इथे 1 मिनिटासाठी असं आपण समजू की पक्ष्यांनी ॲव्हरेज फीड इंटेक हा 1000 ग्रॅम होता आणि ॲव्हरेज बॉडी वेट पक्षाचा आता 400 ग्रॅम झालेला आहे. सेव्ह केलं. इथे तुम्हाला दिसतंय बघा आता की 30 तारखेला तुम्ही ॲव्हरेज फीड किती होतं, 1000 ग्रॅम खाल्लं होतं. ॲव्हरेज बॉडी वेट 400 ग्रॅम आहे. FCR तुम्हाला 2.50 दिसतोय. अशा पद्धतीने FCR हा सॉफ्टवेअर स्वतःच तुम्हाला काढून देईल. तुम्हाला फक्त ॲव्हरेज फीड किती खाल्लं आहे आणि ॲव्हरेज बॉडी वेट किती झालं आहे. ॲव्हरेज फीड किती खाल्लं हे बघण्याचं साधं सोपं गणित आहे. ॲनालिसिसमध्ये जायचं. टोटल बॅग्स इथं तुम्हाला फीड सर्वमध्ये बॅग्स दिसतील. 2 बॅगा आपल्याला माहितीच आहे. आपली एक बॅग 50 किलोची आहे. गुणिले किती बॅगा झाल्यात त्याच्या भागिले तुम्ही ॲव्हरेज आपोआप ते सॉफ्टवेअर तुम्हाला काढून देते. ठीक आहे. आता आपण पाठीमागं रेकॉर्ड्समध्ये जाऊ. इन्कम सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही पक्षी विकणार आहात, सपोज 4 तारखेला तुम्ही आता पक्षी विकला, इथं तुमचं कोणी नाही आत्ता एंट्री नाही का, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट कुठल्या तुम्ही कस्टमरला विकला असेल त्याला आपण नाव देऊ XYZ. त्याचा नंबर टाकू 1 2 3 4 5 6 7 8 9 0 ॲड. तर ते कस्टमर इथं ॲड होऊन जाईल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर नेमवरती क्लिक केल्यानंतर इथं XYZ दिसणार आहे. इन्कम कॅटेगरीमध्ये जा, चिकन. इथं सिलेक्ट चिकन करायचं, कारण एक सिलेक्ट करता येणार नाही, कारण की एकचं आपलं लेअरचा फार्म नाही आहे, आपला चिकनचा आहे. एकची एंट्री पण होणार नाही. चिकनला सिलेक्ट करा. क्वांटिटी किती, सपोज जर 100 पक्षी तुम्ही विकला, 100 पक्ष्यांचे 1 किलो साईज झाली असं समजू आपण. 100 किलो साईज झाली. रेट तुम्ही विकला 180 रुपये किलोनी, तर 18,000 रुपये तुम्हाला इथे दिसतील. पेमेंट कसं केलं, तर ऑनलाईन केलं तर कॅश केलं तर, किंवा ऑनलाईन केलं असेल तर अमाऊंट पेड जर का त्याची 10,000 असेल तर 8,000 रुपये तुम्हाला ड्यू दिसेल. 100 डिस्क्रिप्शन 100 पक्षी विकले. कॅश आउट करा, कॅश इन करा. याच्यामध्ये ते विचारते 4 ऑक्टोबरला तुम्ही एंट्री करतात. येस म्हटलं. इथे एंट्री दिसेल बघा. XYZला 4 तारखेला ऑनलाईन पेमेंट केलं 100 पक्षी, 18,000 रुपये. एंट्री एडिट करायचं असेल तर उजवीकडे डावीकडे खेचल्यानंतर पुन्हा एंट्री तुम्ही एडिट करू शकतात. वाटलं तर ती एंट्री डस्टबिनच्या चिन्हावरती क्लिक करून तुम्ही डिलीट पण करू शकतात. ठीक आहे. आता
याचा तुम्हाला फायदा काय होतो या इन्कम एक्सपेन्स याच्यामध्ये केल्याचा, की ॲनालिसिस सेक्शनमध्ये तुम्हाला आता इथं दिसते की टोटल इन्कम 18,000 रुपये आले आणि -9,040 रुपये तुम्हाला दिसतात. आणि ड्यू इथं फायनान्शियल परफॉर्मन्स ड्यू म्हणजे 8,000 रुपये तुम्हाला मार्केटमधनं येणं आहे. आता याचा फायदा काय, आता आपण सुरुवातीला बघितलं होतं बॅचेस, स्टॉक रूम आणि बिल्स. आता तुम्ही बिल्समध्ये जाऊन बघू शकतात की बिल्समध्ये तुम्हाला दिसते की XYZ पार्टी फोन नंबर तिचा हा आहे, तिच्याकडनं 8,000 रुपये येणं आहे. आणि तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की 4 तारखेला त्यांना तुम्ही बिल केलेलं होतं. सप्टेंबर 2024 या बॅचचं त्याचं बिलिंग झालेलं आहे. ठीक आहे. जर का त्या पार्टीकडनं तुम्हाला पैसे आले, भविष्यात तुम्हाला त्यांनी दिले, तर तुम्ही इथं एंटर अमाऊंटमध्ये जाऊन 8,000 रुपये रिसीव यू कॅन अंडू. ही एंट्री तुम्हाला परत म्हणजे रिव्हर्स करता येणार नाही, त्यामुळे विचार करून ही एंट्री करायची. येस म्हणायचं. तो विचार आहे तुम्हाला कॅश आले, ऑनलाईन आले. कॅश सिलेक्ट केलं. रिमार्कमध्ये तुम्हाला काय वाटलं, कॅश रमेश रिसीव अशी एंट्री करू शकता. आता तुम्हाला इथं दिसतंय आउटस्टँडिंग तुमचं 0 झालं, कॅश त्या दिवशी आली. पुन्हा बॅचेसमध्ये गेला, या बॅचमध्ये गेला तुम्ही ॲनालिसिसमध्ये, तर ड्यूमध्ये आता ड्यू तुमचे 0 झाले. ओके. आता एक आपण बॅच पुढं तयार करणार आहोत की जर का कोणाचा लेअर फार्म असेल तर लेअर फार्मवाले कसं मॅनेजमेंट करू शकतात, की अंड्यांची एंट्री कशी करण्याची, एवढं आपली बघायची राहिलेली आहे. आपण एक नवीन बॅच क्रिएट करू. डेट पुन्हा 1 सप्टेंबर. बॅच नेम आपण लेअर देऊया. बॅच टाईप लेअर. नंबर ऑफ चिक्स 1000. एक चिक्स त्यांनी 250 रुपयाला आणलं असं पकडू. सप्लायर गब्रू. ॲड बॅच 1 सप्टेंबर 2020. प्राईस 250 रुपये. यस. तर लेअरचा फॉर्म तयार झाला आहे. लेअरच्या बाजूला चित्र बघा, अंड्यावरच्या कोंबडीचं चित्र तुम्हाला तिथं दिसतंय. लेअर फॉर्ममध्ये गेल्यानंतर आता फक्त याच्यामध्ये एकच गोष्टी बदल झाल्या आहे, बाकी सगळ्या गोष्टी आता आपण बघितलेल्या आहेत. फक्त लेअर फॉर्ममध्ये आता एक्सचं सेक्शन आलेलं आहे. आता इथे एक्स सेक्शनमध्ये तुम्ही 1 सप्टेंबरला जाऊन कलेक्टेड एक्स 800, पुलेट एक्स 80, ब्रोकन एक्स 2, डिस्क्रिप्शन अननोन. सेव्ह करायला गेला तर यू हॅव नॉट सर्व फीड येट. तुम्ही जर का फीड सर्व केलं नसेल तर तुम्हाला फीड अंडी कलेक्शनची एंट्री करता येणार नाहीत. याच्याकरता तुम्हाला पुन्हा पाठीमागं जावं लागेल. स्टॉक रूममध्ये ट्रान्सफरमध्ये जावं लागेल. स्टॉक आउट फीड टाईपमध्ये इथे आपण गावरान प्री स्टार्टर आहे, त्यातलेच बॅच नंबर लेअरला 10 गोण्या शिफ्ट केल्या असं आपण एंट्री करू. ट्रान्सफर फीड. ओके. आता इथे गंमत बघा, इन्व्हेंटरीमध्ये गावरान प्री स्टार्टर आहे, गबरू आहे, ऑर्डर नंबर 2 उजवीकडे आहे. स्टॉक रूममध्ये तुम्हाला दिसते बघा की क्वांटिटी 60 क्वांटिटी आलेली होती, 40 क्वांटिटी शिल्लक राहिलेली आहे. स्टॉक इन बॅचेसमध्ये बघा, सप्टेंबर 2024च्या बॅचला 10 बॅगा ट्रान्सफर केल्या, सर्ड 2 आहेत, 8 शिल्लक आहेत. त्याच्या खाली लेअर दिसतंय, लेअरला 10 गोण्या ट्रान्सफर केल्या, सर्ड 0 दिसतंय आणि लेफ्टमध्ये पण म्हणजे 10 गोण्या लेअरमध्ये तुमच्या शिल्लक आहेत. म्हणजे इन्व्हेंटरी सेक्शनचा हा फायदा आहे की कुठल्या बॅचला किती फी ट्रान्सफर केलं, तर किती तिथं शिल्लक आहेत, किती सर्व झाले, हे तुम्हाला इथेच तुम्हाला ते इन्फॉर्मेशन कळते. बॅचेसमध्ये जा, लेअरमध्ये जा. आता तुम्ही इथं स्टॉक्समध्ये तुम्हाला आता इथं दिसायला सुरुवात होईल 10 बॅगा, सर्ड 0 रिमेनिंग हे. आता इथे फीड सर्वमध्ये जा. 1 सप्टेंबरला तुम्ही फीड टाईप जर का 1 बॅग केली असं पकडून चालू आणि एक्स कलेक्शनची एंट्री करू आता 1 सप्टेंबरला.
800 अंडी आली अशी आपण पकडून चालू. पुलेट एग्स म्हणजे जी छोटी अंडी आहे ती, ब्रोकन एग्स 5 आहेत डिस्क्रिप्शनमध्ये, ओके लिहू नये का 800. इथे आपण सेव्ह करू. एंट्री झाली बघा. आता इथे तुम्हाला एंट्री दिसते, एक कलेक्शन 800, पुलेट एग्स 2, लेईंग पर्सेंटेज पण दिसते की 80% तुमच्या 1000 पक्ष्यांनी 800 अंडी दिली म्हणजे 80% अंडे दिले, ब्रोकन एग्स 5. आणि 1000 पक्ष्यांनी जी गोणी आपण सर्व केली होती ते गोणीचं जे खाद्य आहे ते टाकून तुम्हाला जे अंडे भेटले त्याची कॉस्ट तुम्हाला 2.52 तुम्हाला ती बाजूला दिसते. ठीक आहे. हे जर का तुम्ही पाठीमागे गेला आणि फीड सर्वमध्ये गेलात, अजून एक इथे इन्कममध्ये जाऊ शकतात. इन्कममध्ये डेट, XYZ पार्टी, इन्कम कॅटेगरीमध्ये एक्स, क्वांटिटी, एंटर ऑल डिटेल्स, ओके करू. यू हॅव ओनली 800 एग्स. इथं क्वांटिटी त्यामुळे तो तुम्हाला 800 अंड्यांच्या वरती विकता येणार नाही, कारण तुमच्याकडे 800 अंडी आहेत नाही का. रेट तुम्हाला भेटला ₹4, 3200 ऑनलाईन, कॅश इन. प्लीज चेक अमाऊंट. पुन्हा तुम्ही चेक करा अमाऊंट. ऑनलाईन आले 3200 बरोबर आहे, कॅश इन करा. चालू ₹3200 तुम्हाला आले. पुन्हा बिल सेक्शनमध्ये जा, XYZ पार्टीमध्ये तुम्हाला दिसते बघा इथे की अंडे पण विकलेले तुम्हाला इथे दिसतं. ते लेअर बॅचचं आधीची पण एंट्री दिसते, नंतरची पण एंट्री दिसते. आता इथं आपण स्टॉक रूममध्ये सुद्धा तुम्ही एक सेक्शन फक्त राहिल्यात ऑर्डर्समधलं इथे इन्व्हेंटरीमध्ये, ट्रान्सफरमध्ये, की जर का तुम्हाला स्टॉक इन करायचं आहे म्हणजे एखाद्या बॅचला तुम्ही फीड ट्रान्सफर केलं होतं लेअरला, फीड टाईप 8 गोणे, त्यातल्या जर का 2 गोणे तुम्ही परत पाठीमागं आणायचे असेल तर पुन्हा तुम्ही फीड पाठीमागं आणू शकतात त्या बॅचमधलं ते फीड. आता तुम्हाला इथं दिसतंय लेअरमध्ये 8च गोणे शिल्लक पाठवले होते, 10 पाठवले होते आपण, आता 8 दिसतात. ते उरलेल्या 2 गोण्या पुन्हा पाठीमागं आल्या. बिल अशा पद्धतीने बिल, स्टॉक रूम आणि बॅचेस हा तिन्ही सेक्शन आपण इथं कवर केलेलं आहे. मार्केट, लिफ्टिंग आणि रिटेल हे आपण पुढच्या व्हिडिओत कवर करू.